येत्या काही दिवसात महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि प्रशासकीय लेवलला या संदर्भातलं कामकाज देखील सुरू झालेलं आहे। प्रभाग रचनेचं सध्या मोठ्या प्रमाणावरती काम सुरू असून राज्य शासनाने काल परवा एक घेतलेला निर्णय चर्चेचा विषय ठरतोय। याबाबत पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अतिशय तीव्र आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। दादा, राज्य सरकारने प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे घेतले, याच्यावर तुमचा ऑब्जेक्शन असण्याचं कारण काय? असं आहे, एकदम निकोप लोकशाही असली पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्या कामाच्या जीवावर, आपल्या संपर्काच्या जीवावर किंवा एखादा पक्ष खूप चांगल्या पद्धतीने सत्तेच्या जीवावर राज्याचं आणि देशाचं सुद्धा नाही का भविष्य उज्ज्वल करतं, त्या जीवावर निवडणुका लढवल्या पाहिजे आणि जिंकता यायला पाहिजेत। पण दुर्दैवाने या ठिकाणी धाकटदापशा, पैशांनी मतं विकत घेणे, EVM मॅनेज करणे, मतदार याद्यांमध्ये गफलत करणे, अशा प्रकारे निवडणुका लढवून जिंकण्याचा एक ट्रेंड आलेला आहे आणि तो भाजपने आणलेला आहे। त्याच्यामुळं 13 डिसेंबर 1992ला या देशाने स्वर्गीय नरसिंहराव सरकारने जी घटना दुरुस्ती केली, 73 घटना दुरुस्ती, ती अशी सांगते की कुठल्याही कारणासवर या देशाच्या मोठ्या नेत्याचं जरी निधन झालं, सुनामी जरी आली, तरी एकही दिवस ती खुर्ची रिकामी ठेवता येणार नाही आणि म्हणजे निवडणुका पुढे ढकलता येणार नाही। त्याच्यावर मात करत यांनी मागची 3 वर्ष निवडणुका घेतल्या नाही, 3.25 वर्ष। आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, याचिका दाखल केली, पाठपुरावा केला, म्हणून 6 मे 2025ला मागच्या 2 महिन्यापूर्वी निकाल लागला की निवडणुका 4 महिन्यात घ्या। 6 सप्टेंबरपूर्वी निवडणुका घेणं अपेक्षित असताना सुप्रीम कोर्टाच्या निकालाला सुद्धा यांनी कात्री लावली, निवडणुका आता डिसेंबरमध्ये गेल्या। याच्यात प्रभाग रचना करण्याचा अधिकार एकूण त्या महानगरपालिका, जिल्हा परिषदचे CEO किंवा महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासन करतं, यांचा स्वतःच्या प्रशासनावर पण भरोसा नाही। त्याच्या भरोसापेक्षा काही करून धाकटदापशाने आपल्या मित्रपक्षांना, प्रशासनाला या ठिकाणी त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून आपणच करूसो कायदा, याप्रमाणे आता काही गोष्टी चालल्यात। मी जी नका प्रभाग रचनेच्या संदर्भातली किंवा निकालानंतर जी काही मी प्रेस घेतली, त्याच्यात मी सांगितलं होतं की याच्यामध्ये प्रभाग रचना हे सरकारमार्फत करणार नाही, स्वतःच्या पक्षाच्या वतीने करतील। मागच्या महिन्यात मी प्रेस घेऊन सांगितलं होतं की माझ्या माहितीप्रमाणे यांचे विधानसभेचे 6 आमदार, विधान परिषदेचा 1 आमदार आणि 1 पराभूत उमेदवार, हे 8 लोक मिळून प्रभाग रचना करतील। माझ्या त्या निर्णयाला, माझ्या त्या आरोपाला पुष्टी किंवा एकूणच बळकटी देण्याचं काम हे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं आहे। त्यांनी काल काढलेला जो आदेश आहे, ज्याच्यामध्ये आयुक्तांचे, प्रशासनाचे अधिकार काढून राज्य शासनाकडे म्हणजे नगर विकासकडे द्यायचं, याचाच अधिकार क्लिअर आहे की माझी जी माहिती होती खरी ठरली। यांच्या पक्षांनी, यांच्या आमदारांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना बोलावून प्रभाग रचना करून घेतली, त्याचा नकाशा तयार करून तो देवेंद्रजी फडणवीसांकडे पाठवला आहे। तो आता फक्त जाहीर केला जाईल, त्यांच्या मित्रपक्षांची तर वाट लावली जाईल, पण एकूण एक प्रकारे हम करेसो कायदा या उक्तीप्रमाणे या ठिकाणी सगळे कायदे धाब्यावर ठेवून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल। पण मला खात्री आहे की या सगळ्या निर्णयाला किंवा अशा प्रकारच्या प्रयत्नाला जनता जनार्दन प्रचंड मोठ्या ताकदीने या ठिकाणी परतून लावेल। त्याला म्हणजे एक नाही का सो सुनार की तो एक लोहार की, या हिशोबाप्रमाणे त्यांना तेवढ्याच ताकदीने पुणेकरांनी, महाराष्ट्राची जनता पराभूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही। प्रभाग रचनेत जी आता तुम्ही प्रक्रिया जी सांगताय की जे आमदारांचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप होतोय असं म्हणताय, त्याच्यामध्ये फक्त विद्यमानच आमदार आहेत की इतरही अजून माजी आमदार, अजून कोणी? याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, त्यांचे 8 आमदार आहेत पुणे शहरात, 6 भाजपचे आहेत, 1 आमच्या पक्षाचा, 1 अजितदादांच्या पक्षाचा आहे, 6 त्यांचे। 7वा ज्या ठिकाणी आमच्या इथं आमचा आमदार निवडून आला आहे, तिथं नाही का पराभूत भाजपचे उमेदवार, आणि माझ्याच मतदारसंघात 1 विधान परिषदेचे आमदार आहेत। या सगळ्यांनी मिळून हा सगळा केलेला विषय आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काय काळामध्ये तुम्हाला समोरच लक्षात येणार आहे की या संदर्भामध्ये मी आमचे पक्ष किंवा आमची महाविकासाकडे आरोप करण्यापेक्षा त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याच कार्यकर्त्यांमधली कुजबूज किंवा आरोप हे पत्रकार परिषदेपासून रस्त्यावर आलेले नक्की दिसतात। तुम्ही जे म्हणता त्यामध्ये एक मुद्दा अतिशय अधोरेखित करण्यासारखा आहे की सरकार जे आहे त्यामध्ये 3 मुख्य पक्ष आहेत, भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे। हे बाकीचे जे 2 भिडू आहेत हे कामापुरते वापरून घेण्यापुरते आहेत। यांच्या तशाही लवकर काय नका निर्णयांना मान्यता सरकारमध्ये मिळत नाहीत। त्याच्यामुळं ह्यांना साधे त्यांच्या मंत्र्यांना स्वतःचे PA ठेवण्याचा अधिकार नाही, त्यांचे PA सुद्धा RSSचे स्वयंसेवक आहे। त्याच्यामुळं ह्या 2 पक्षांनी सांगूच नाही की सरकार त्यांचं आहे, सरकार देवेंद्र फडणवीसांचं अर्थात भाजपचं आहे। याच्यात हे 2 पक्ष फक्त नाममात्र आहेत किंवा भावले आहेत। दादा, 4 सदस्यीय प्रभाग रचना जी आहे त्याच्यावरही तुमचा आक्षेप होता, आता ते 4 नाही, माझा प्रभाग रचनेवर कधीच आक्षेप नव्हता। माझं फक्त म्हणणंच एवढंच होतं की 3ची प्रभाग रचना ज्यावेळेस केली त्यावेळेस आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं,
26 महानगरपालिका, 250 नगरपालिका, 24 जिल्हा परिषदा, 250 पंचायत समिती, एवढ्यावर प्रभाग रचना करण्यासाठी, मतदार याद्या तयार करण्यासाठी, त्याचं सजेशन ऑब्जेक्शन लावण्यासाठी, पेपरच्या जाहिरातींवर 100 कोटीपेक्षा अधिक जास्त खर्च झाला होता. तो खर्च सर्वसामान्य जनतेच्या करामधल्या पैशाचा होता. आणि असा असताना जो पैसा कररूपी आपल्याकडे आलेला आहे ते फक्त स्वतःच्या मनासारखे नाही का प्रभाग रचना करण्याकरता ती प्रभाग रचना डिलीट करण्याचा जो निर्णय झाला त्याला माझा आक्षेप होता की हे 100 कोटी रुपये साहेब लोकांच्या कष्टातले आहेत, ते तुम्ही चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरू शकता. मग ती प्रभाग रचना रद्द करून आता स्वतःच्या मनासारखी प्रभाग रचनेसाठी करण्यासाठी जो बालिशपणा चालला आहे तो या शहरासाठी, या राज्यासाठी आणि एकूण लोकशाहीसाठी मारक आहे असं आमचं थेट म्हणणं आहे. खरं तर 2017 साली आपण बघितलं असेल 100 नगरसेवक भाजपचे निवडून आले होते, आमदार होते, खासदार होते. आत्ता सध्या आपण पाहिलं तर 6 आमदार आहेत, खासदार आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत, मंत्रिपद आहेत. एवढं सगळं असूनही भाजपला अशा पद्धतीनं जे तुम्ही आरोप करताय तशा पद्धतीनं का वागावं? सगळं धाकडदपशा करून, पैसे टाकून, मतदार याद्या खोट्या करून, EVM मॅनेज करून झालेला आहे, भ्रष्टाचार करून झालेलं आहे. सर्वसामान्य पुणेकर आपल्याबरोबर नाहीत, महाराष्ट्रातील जनता आपल्याबरोबर नाही. ह्याचं आत्मज्ञान देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील किंवा मुरलीधरजी मोहोळ यांना आहे, म्हणूनच हा रडीचा डाव आहे. पण आता दादा तुम्ही एवढं सांगताय EVM मॅनेजपासून फार प्रभाग रचनेपर्यंत हस्तक्षेप होतोय किंवा कशा पद्धतीनं सगळं चालू आहे, एवढं सगळं करून मग विरोधी पक्ष म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता? का तुम्ही हातात झाला? बिलकुल हातात चालू नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, माझा सर्वसामान्य मतदारावर विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात म्हणजे EVM मॅनेज होऊन सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी 1,28,000 मतदान मी प्रशांत जगतापला दिले. याचा अर्थ मतदार सुज्ञ आहे. फक्त एवढंच आहे की ह्यांनी जरी EVM मॅनेज केलं, पैसे वाढले, तरी त्यांना पराभूत करण्याची ताकद आमच्यापेक्षा जनतेमध्ये जास्त आहे. ज्या दिवशी 90% जनता रस्त्यावर येईल ना मतदानाला, की ग्रामपंचायतीची निवडणूक असेल, पंचायत समितीची असेल, जिल्हा परिषदेची असेल, छोट्या नगरपालिकेची असेल, महानगरपालिकेची असेल, लोकसभेची असेल, विधानसभेची असेल किंवा पदवीधरसारख्या विधान परिषदेच्या जागेसाठी असेल, ज्यावेळेस 90% मतदानाला मतदान केंद्रात पोहोचतील त्यावेळेस चुकीचं काम करणारे भाजपसारखे पक्ष हे सत्तेतून पाय उतर किंवा हद्दपार होतील, हा माझा स्पष्ट दावा आहे. आणि एक ना एक दिवशी तो दिवस उजाडेल. त्या दिवशी भाजप या देशातून, या राज्यातून, या शहरातून हद्दपार झालेली. तुमच्या पक्षाची कशा पद्धतीने तयारी झाली? कारण आत्ताच आपण प्रभाग रचनाची, आमच्या प्रभागाच्या रचना अजून डिक्लेअर पण नसताना आमच्या प्रभागनीय बैठका चालू आहेत. आज परवती विधानसभेपासून आम्ही सुरुवात केली. सकाळपासूनची 7वी बैठक आहे, पुढे 2 बैठका आहेत. 9 प्रभागाच्या आम्ही बैठका घेतोय. याच्यातून एक आपली तयारी कशी आहे, कसं जायचं आहे, आघाडीचा निर्णय कसा घ्यायचा आहे, उमेदवार कोण कोण असतील इच्छुकांचे आम्ही नावं नोंदवून घेतलेत. त्याच्यामुळे आम्ही जय तयारीनिशी उतरत आहोत. आम्हाला खात्री आहे की सर्वसामान्य पुणेकरांना बरोबर घेऊन आम्ही या शहरातलं परिवर्तन नक्कीच करून दाखवू. शेवटचा थोडासा वेगळा प्रश्न आहे. पुणे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशवेंचं नाव देण्याबाबतची मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. त्याच्यानंतर वेगवेगळी मतांतरं येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका काय? हे का, प्रत्येक शहरामध्ये सर्वसामान्य जनता, कोणाला तरी नगरसेवक, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री, राज्याचं मुख्यमंत्री अशा वेगवेगळ्या पदावर नेते. आम्ही जातीची, धर्माची पादत्राणं किंवा त्या प्रकारचे अंगावरचे कपडे हे आणि डोक्यातले विचार हे बाजूला काढून त्या ठिकाणी त्या पदावर बसायचं असतं. सातत्याने या ठिकाणी आपल्याला आवडणारं किंवा आपल्या विचाराशी सुसंगत असणारीच नावं पुढं रेटण्याचं काम करू नये. मेधाताई कुलकर्णी या शहरात 3 वेळा नगरसेविका होत्या, आमदार होत्या, आता राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांना एखाद्या ठिकाणी नाव सुचवण्याचा अधिकार आहे का? तर 100% आहे. पण ते करत असताना संकुचितपणा का? पुणे रेल्वे स्थानक हे देशाच्या किंवा आंतरराष्ट्रीय नकाशावरचे प्रमुख स्थानक आहे. पुणे स्थानक म्हणून ते प्रसिद्ध आहेच. त्याला तुम्हाला नाव द्यायचं आहे तर राजमाता जिजाऊंचं द्या, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं द्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं द्या, महात्मा गांधींचं द्या. त्या ठिकाणी तुम्ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं द्या, महात्मा फुलेंचं द्या. आम्ही त्या संदर्भात या ठिकाणी स्वागतच करू. पण या ठिकाणी ज्या पेशवाईला टीकेला सामोरं जावं लागलं, ज्या पेशवाईच्या काळात पुण्याची लया व्हायला गेली, त्या पेशवाईना पुढं आणण्याकरता पुन्हा पेशवाईचं नाव या ठिकाणी पुढं नेण्याचं काम हे जे काही मेधाताई करतायत त्या सगळ्या मेधाताईंच्या प्रयत्नाला आमचा विरोध आहे. आणि मला खात्री आहे की सर्वसामान्य जनतासुद्धा याच्यातून यांची मानसिकता लक्षात घेत असेल की भाजपच्या पोटात जे असतं तेच ओठावर येत असतं. त्यामुळे भाजप हा मनुवादी पक्ष होता, आहे आणि उद्यासुद्धा राहील.
याच्यावर काल मेधाताईंच्या मागणीनुसार शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यांनी जे सांगितलं दादा की स्वराज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावरती बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये झाला, छत्रपतींचे एकनिष्ठ सेवक म्हणून त्यांची सगळीकडे कीर्ती आहे. मग अशा वेळेला त्यांच्या नावाला राष्ट्रवादीचा विरोध असणं हा जातीयवाद नाही का? बिलकुल जातीवाद आहे. आमचं म्हणणंच आहे इथं बहुजन समाजाने या राज्यासाठी या देशासाठी खूप सारं काही केलेलं आहे. पेशवाई हा एकेकाळातला मोठा इतिहास होता, तो आहे का तो इतिहास आम्हाला मान्य आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन सगळ्या समाजांना एकत्रित करणं, या देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्याच्यामध्ये नेण्याचं काम ज्यांनी केले त्या राष्ट्रपुरुषांचा विचार व्हावा हीच आमची मागणी. तर हे होते प्रशांत जगताप. त्यांनी प्रभाग रचनेबाबत भाजपवरती अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत. सोबतच त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनला कुणाचं नाव द्यावं याबाबत देखील अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.